त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मुंबईच्या वर्सोवा गाव, जी वर्षानुवर्षे पारंपरिक मुंबईची जी खरी वसाहत आहे, गाव म्हणून जी वस्ती आहे, ती वस्ती या वर्सोवा गावापासून सुरू होते आणि आपण त्या वर्सोवाच्या गावाच्या मूळ वस्तीत आता आहोत. आणि आपलं इथं असण्याचं कारण असं आहे की गेली कित्येक वर्ष, म्हणजे काही शेकडा वर्षे, 500-600 वर्ष जी वस्ती इथं प्रामुख्याने राहते आहे, त्या वस्तीची काल या ठिकाणी येऊन मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या संरक्षणात या वस्तीची घरं तोडफोड केली. आणि मुख्यतः देशामध्ये जे स्वच्छता अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठ्या उत्साहाने आणि जबाबदारीने राबवत आहेत, त्या अभियानाअंतर्गत या वसाहतीतली जी सार्वजनिक शौचालय होती ती देखील तोडण्यात आली. आणि ही सार्वजनिक शौचालय तोडण्यामागची नेमकी काय कारणं आहेत, ही कारणं देखील आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत या वस्तीचं नेतृत्व करणारे माननीय राजाराम पाटील आणि माननीय माशेलकर सर हे दोन्ही आपल्या सोबत आहेत. मी माननीय राजाराम पाटील सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो त्रिवेज मीडियामध्ये. ही वस्ती साधारणतः किती वर्षापासून आहे आणि काल असं एकाकी का घडलं? आपल्याला मी पुराव्यासह बोलतोय की इथे एक विहीर आहे, ती शिवकाळातली विहीर आहे, म्हणजे खूप जुनी विहीर आहे आणि तसं तिथे लिहिलेलं आहे, त्याचे डॉक्युमेंट म्हणजे पुरावे आहेत. आता तुमचा जो पहिला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की बाबा ही जी वस्ती तोडण्याचं कारण काय? खरं म्हणजे इथे शौचालय तोडलेलं आहे, म्हणून आम्ही सन्माननीय पंतप्रधानांचं नाव घेतलं की त्यांनी स्वच्छ भारत अभियान राबवलं आणि स्वच्छता प्रत्येक गावात खेड्यात नेली. पण इथं वर्सोवा म्हणजे मुंबईतली सगळ्यात टॉप वस्ती आहे, म्हणजे जगप्रसिद्ध वस्ती आहे. तिथलं शौचालय आज यांनी तोडलेलं आहे. आता आपल्याला कल्पना आहे की वर्सोवा हे गाव आहे आणि गावाला SRA लागत नाही. हे विधानसभेत सगळीकडे चर्चा झाली, आमदार खासदारांनी सगळी चर्चा केली, तरी सुद्धा इथलं शौचालय तोडलं म्हणजे गावाला गलिच्छ ठरवण्याचा हा शासकीय प्रयत्न आहे आणि ते पण आचारसंहितेच्या काळात. आता ही आचारसंहिता नागरिकांना लागू आहे, मग हे SRAला, पोलिसांना किंवा बिल्डरला का नाही? कारण या निवडणुकीला लागणारा पैसा आहे. माशेलकर साहेब आता बोलले की 5,000 कोटींची वस्ती आहे. नागरिकांना फक्त आपलं घर माहीत आहे, पण वर्सोव्यामध्ये अंधेरीमध्ये जमिनीचा भाव किती आहे ते तुम्हाला माहीत आहे. मी नवी मुंबईचा 7 कोटी रुपये गुंठा आहे, मी इथे 10 कोटी रुपये अंदाजे बोलतो, कदाचित त्यापेक्षा जास्त असू शकतो. ही वस्ती तोडून बिल्डरांना द्यायची आणि त्यातून पैसा निर्माण करायचा आणि हा पैसा निवडणुकीत वापरायचा. म्हणजे जी या पद्धतीने खरेदी विक्री चालू आहे, लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात, मतदारांना पैसा वाटप होतोय, हा पैसा या नेत्यांकडून कुठे येतोय? मी पण 2 लोकसभा लढलोय, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मग ह्या लोकांकडून पैसे येतो कोण? हे लोक कोण आहेत? हे सगळा विभाग आहे महापालिकेचा, नगर विकास विभागाच्या अंतर्गत येतो. एकनाथ शिंदे याचे प्रमुख आहेत आणि विजय शिवतारे नावाचे स्वप्नपूर्तीचे प्रमुख आहेत. त्यांचा हात ही वस्ती तोडण्यामध्ये आहे. तुम्हाला समजलं असेल हा काय प्रकार आहे. याचबरोबर बिल्डर आहेत मेसर्स वन स्टॉप बिझनेस LLP, हे बिल्डर आहे त्याचे, दूधवाला म्हणून. हा बिल्डर आणि शिवतारे एकत्र येऊन हे काम करतायत. माझं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना यांची ED चौकशी ताबडतोब करा. इथे आचारसंहिता असताना, निवडणुकीची आचारसंहिता असताना हे कशी काय वस्ती तोडू शकतात? शौचालय तोडू कसं शकतात? लोकांना रस्त्यावर कसं आणतात? आणि आरोग्य विभागाला, पालिकेचा माझा प्रश्न आहे, आचारसंहिता असेल तुम्हाला, पण माणसाच्या आरोग्याला आचारसंहिता आडवी येत नाही. त्याला लघवीला लागणार, त्यांना भूक लागणार, त्याला संडासला जायचं आहे, या नैसर्गिक प्रक्रियेला तर आचारसंहिता नाही आहे. मग एवढ्या म्हाताऱ्या महिला आहेत माझ्या पाठीमागं, यांनी हे शौचालय तोडल्यानंतर जायचं कुठे? कारण ते सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. आणि म्हणून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, भयानक आहे. महाराष्ट्राची विधानसभा तर अस्तित्वात आहे, ठीक आहे, महानगरपालिका नाही. देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, तुम्ही आता भाजपला घेऊन प्रचार करणार, एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना घेऊन प्रचार करणार, उद्धवजी ठाकरे, राज ठाकरे, अनेक राजकीय निर्णय, बाळासाहेब आंबेडकरांपासून सगळे राजकीय पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे जाणार. देशाला तुम्ही कुठे घेऊन चालला? तो आचारसंहिता कोणाला आहे? तुमच्या उमेदवारांना असेल, पण नागरिक राहतात, त्यांची वस्ती तोडायचा तुम्हाला अधिकार काय? 5,000 कोटींचा भ्रष्टाचार आहे, याची ED चौकशी झाली पाहिजे अशी नम्र विनंती करायला मी आज खरं म्हणजे भीमा कोरेगावला वंदन करायला शूरवीरांना तिथे जाणार होतो. पण भीमा कोरेगावचा जो लढा आहे तो ज्यासाठी आहे, तो आमच्या मागासवर्गीय OBC SC ST यांच्या घरांसाठी आहे, वस्त्यांसाठी आहे. म्हणून ही लढाई आम्हाला जिवंत ठेवायची आहे. आणि हे जे कोणी आलेत
शिवतारे हे तारे चमकवतात दिवसा मुंबईत, यांना माझी विनंती आहे, माणुसकीची थोडीशी जरी चाळ असेल ना तुम्हाला, या म्हाताऱ्या माणसांच्या चेहऱ्यांकडे बघा, महिलांकडे बघा, यांचं शौचालय तुम्ही तोडलं, काय तुमची लायकी आहे? काय तुम्ही राजकारण करायला निघालेत? असलं राजकारण मुंबईला नको आहे. सर्व राजकीय पक्षांना माझी विनंती आहे, आज जे कोणी उमेदवार उभे आहेत त्यांनी इथे यावं आणि पहिल्यांदा इथल्या नागरिकांना शौचालय द्यावं. ज्यांची घरं तुटलीत त्यांना घरं बांधून द्या. SRA प्रकल्प हा मुंबईच्या विकासाचा प्रकल्प नाही, हा बिल्डरांच्या विकासाचा आहे. ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. अनेक पेपरला याच्या बातम्या आलेल्या आहेत आणि याच्यावर चर्चा झाली पाहिजे. बिलकुल. पण ही जी काल जी कारवाई झाली प्रत्यक्षात घरं तोडण्याची आणि शौचालय तोडण्याची, यापूर्वी वस्तीच्या निवासकांना काही नोटीस आल्या होत्या की नाही, आणि जर त्या नोटीस आल्या असतील तर त्या विरोधात आवाज उठवला गेला की नाही, का असं झालं? पत्रव्यवहार लोकांनी केलेला आहे. पत्रव्यवहार लोकांनी केलेला आहे. माशेलकर साहेब त्यांच्यासाठी अनेक वर्षापासून लढतायत. मी पण इथे आलेलो आहे. पण ज्या पद्धतीने बिल्डर, पोलीस आणि प्रशासन, महसूल ही जी युती आहे, म्हणजे खरं म्हणजे 5,000 कोटींची कमाई करण्यासाठी या सगळ्या हालचाली चालल्यात. यात कुठला देशाचा विकास नाही. जे लोक बोलतात ना देशाचा विकास चालू आहे, विकास वगैरे काय नाही. जशी अदानीला मुंबई विकली, म्हणजे धारावी विकली, ही चर्चा आहे, तसं वर्सोवा आता हे शिवतारे नावाचे जे बिल्डर आहेत स्वप्नपूर्तीचे, त्यांना विकायला काढलेले आहे. साधा विषय आहे. लोकांनी आवाज करायचा म्हटलं, आता इथे मी सगळ्या तरुण मुलींना बसवलं की शौचालय तोडलंय, म्हाताऱ्या बायका रडतायत, कारण या आमच्या आईप्रमाणे सगळ्या महिला आहेत. शिवाजी महाराजांनी तर महिलांच्या बद्दल किती मोठं आदराचं स्थान दिलंय. शिवाजी महाराजांबद्दल काय काय लोक बोलतात. ही शिवसेनाच आहे एकनाथ शिंदेची, आणि तुम्ही या महिलांना रस्त्यावर आणताय, त्यांचा विनयभंग करताय. गरोदर असलेल्या महिलाला धक्काबुक्की केली इथल्या पोलिसांनी, त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड कराल का तुम्ही? ती पण ताई इथे आहे. गरोदर असलेल्या महिलाला ढकलून हे घर तोडलेलं आहे. या परिस्थितीमध्ये या लोकांचा आवाज जर लोकांपर्यंत न्यायचा असेल तर त्याला अनेक गोष्टी लागतात. लोकांना अजून लोकशाहीमध्ये आपल्यावरचा अन्याय व्यक्त करण्यासाठी पत्र लिहिता येत नाही. मुलींना सांगितल्यावर मुली बसल्या घेऊन, म्हणजे इथल्या ग्रॅज्युएट मुली, इंजिनियर मुली आहेत, पण खेड्यातल्या लोकांना जेवढा पत्रावर जमतो आपला आवाज अन्यायावरचा उठवतात, तेवढं मुंबईमध्ये नाही. यांना सवयच नाही त्याची. अशा परिस्थितीमध्ये पत्रकार बांधवांनी या प्रश्न उचलून धरावा. मुंबईच्या निवडणुका आता समोर चालू आहेत. निवडणुका संपल्यानंतर बिल्डर इथल्या मराठी माणसाला काय कोणालाच ठेवणार नाहीत. ते ठेवतील फक्त श्रीमंतांना, अदानी अंबानीला, त्याला मुंबई विकतील, जगाच्या मार्केटमध्ये मुंबई विकतील. पण इथला कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन, ख्रिश्चन, मुसलमान कोणी राहणार नाही. कारण यांना फक्त व्यापार कळतोय, पैशासाठी हे सगळं चाललं आहे. आणि हे चाललंय सांगायला काय आता दुसऱ्या ज्योतिषाची गरज नाही. पण तुम्ही अनेक वर्षापासून मुंबईच्या या गावठाणांचा लढा सुरू केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही सातत्यानं की मुंबईची गावठाणं ही काही झोपडपट्टी नाही, त्यामुळे ते SRA खाली येणार नाहीत. या संदर्भामध्ये विधानसभेमध्येही यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली. तर या सगळ्या प्रश्नांचं नेमकं झालंय काय? विधानसभेत बोललं जातंय की आम्ही कोळीवाडे आहेत, गावठाण आहेत, त्यांना SRA लावणार नाही. परंतु सरकार सांगतंय हे लोक साध्या वेशात येतात, म्हणजे एजंटच्या रूपाने येतात आणि त्यांना सांगतात की तुमच्या एक घराच्या 4 झोपड्या देऊ, पण तुम्ही घराला झोपडी असं म्हणा. आता लोकांना हा फरक कळत नाही, घर आणि झोपडी यातला फरक काय. इंग्लिशमध्ये याला शब्द आहे हाऊस घराला, आणि झोपडीला हट आहे. हे अतिक्रमण केलेले लोक नाहीत, हे खूप जुने लोक आहेत. म्हणजे शिवकाळातली इथे जर विहीर असेल, आणि वर्सोवा गाव हे सगळ्यांना माहीत आहे, वेसावची पारू हे गाणं सगळ्यांना माहीत आहे, म्हणजे भारतात नाही जगात प्रसिद्ध आहे. मग त्या वेसावे गावाला हे SRA म्हणतात. याच्यामध्ये नागरिकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तुमच्या 3 मीडियाने याचे व्हिडिओ क्लिप अनेक बनवल्यात. यामध्ये प्रश्न काय येतो, आपल्याकडे पेन्शन योजना माहिती आहे तुम्हाला. पेन्शनर माणूस असतो, तो 60 उलटलेला असतो, तो कधीही मरू शकतो, हे सगळ्या सरकारला पण माहीत आहे. मग तो दरवर्षी डिक्लेरेशन देतो की मी जिवंत आहे, म्हणजे मी हयात आहे, माझी पेन्शन चालू ठेवा. तसंच कोळीवाड्यांचं झालंय. कोळीवाडे हे जोपर्यंत डिक्लेअर करत नाही, आता हा वर्सोवा गाव यांनी पत्रात म्हटलेलं आहे, पण गाव म्हणून डिक्लेअर देत नाही. बरं, गाववाल्यांना SRA म्हणजे गलिच्छ वस्ती आणि गाव यातला फरक कळत नाही. हा शब्दांचा भेद आहे. यामध्ये ह्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे आमची वस्ती एवढी एकर आहे, इथे एवढी माणसं राहतात, त्याची लोकसंख्या एवढी आहे. हे डिक्लेरेशन जात नाही तोपर्यंत ह्यांना कळत नाही. कारण बिल्डरांना अख्ख्या मुंबईचा SRA करायचा आहे. माझं SRAला म्हणणं आहे, तुम्हाला SRA करायचं आहे ना, नारायण राणेंच्या बंगल्याचा SRA करा, तुम्ही अमिताभ बच्चनच्या बंगल्याचा SRA करा, शाहरुख खानच्या बंगल्याचा SRA करा, उद्धवजी ठाकरेंचा बंगल्यांचा SRA करा, राज ठाकरेंच्या बंगल्याचा SRA करा, VT स्टेशनचा SRA करा. गरिबांच्या घरांना का तुम्ही इथे हात लावताय?
श्रीमंतांना सुरक्षा, भांडवलदारांना सुरक्षा आणि ओबीसी SC ST यांना उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे आणि ही आधुनिक मनुस्मृती आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा भीमा कोरेगाव सारखा संघर्ष करायची वेळ आता आलेली आहे. तो भीमा कोरेगाव मुंबईत होईल, तिकडे भीमा कोरेगावला जाता मुंबईत करावं लागेल. लोक जोपर्यंत आपल्या घरांसाठी आक्रमक होत नाही, लढत नाहीत. आज एवढ्या शिकलेल्या ग्रॅज्युएट मुली असून त्यांना या लोकशाहीत आपल्या अन्यायाविरुद्ध पत्र लिहिण्याची जर क्षमता आली नसेल तर आमच्या शिक्षण पद्धतीचं सुद्धा आम्हाला मूल्यमापन करावं लागेल. ते शिक्षणाने लढण्याची प्रेरणा भेटत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश त्यांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जर कळलाच नसेल त्या पदव्यांना काय किंमत आहे. आणि हे अत्याचार करणारे सरकार, माननीय एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, अशा प्रकारचा विकास असतो का मुंबईचा? यासाठी तुम्हाला सत्ता पाहिजे का? यासाठी सत्ता पाहिजे असेल तर यांना सत्तेपासून दूर ठेवा. हे नागरिकांना माझी विनंती. आता काय फॉर्म भरून गेलेले आहेत, अर्जांची छाननी झाली, आता काय इथल्या काय महिला निवडणूक लढणार नाहीत. आणि हे आचारसंहिता लागू झाल्यावर यांनी शौचालय तोडलं. आज जर आम्हाला संधी दिली निवडणूक आयोगाने आचारसंहितानं मोडून, या सगळ्या मावशांना मी फॉर्म भरायला सांगेन की तुम्ही उमेदवार व्हा. या लोकांवर आता खरं म्हणजे इथल्या इच्छुक उमेदवारांनी इथे यायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे तुमचं शौचालय बनवून देतो. रस्त्यावर आमच्या महिलांना आम्ही बसू देणार नाही. आमच्या महिलांच्या सन्मानासाठी जिजाऊ आहेत, या सावित्री आहेत, याच एकवीर आहेत, आणखी कोण आहे? याच महामाया आहेत. मग यांचा सन्मान करणारे नगरसेवक नसतील ते पालिकेत जाऊन काय करतील? पुन्हा हे SRH करतील आमचं आणि घरं तोडतील. आणि मुंबईला धोका असेल तर सध्याच्या विद्यमान राजकारण्यांपासून आहे. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील. जमिनींच्या भ्रष्टाचाराची सगळी नावं उलटून फिरून इकडून तिकडून येतच राहतात, कारण यांना कधी नवीन निर्मिती करता आली नाही. मागासवर्गीयांचं, ओबीसी SC ST यांचं शोषण करणं, त्यांची घरं तोडणं, त्यांच्या मेहनतीवरच्या या शेकडो वर्षांच्या वस्त्या तोडणं हा यांचा धंदा झाला आहे. आणि म्हणून इकडे सगळ्या पत्रकारांनी, नागरिकांनी डोळसपणे पाहावं. आमच्या पाठीमाशी मागे शक्ती द्यावी विनंती आहे. आणि मी इथल्या तरुण मुलांना सांगतोय, तुमच्या मोबाईलमध्ये ChatGPT आहे. एखादं पत्र लिहायचं असेल तुम्ही फक्त त्यांना सांगा, लगेच पत्र तयार होतं. आता पत्र लिहायला बाकीचे पेन घ्यायची गरज नाही, मोबाईलमध्ये पत्र टाईप होतं, ते तुम्ही शासनाला पाठवायचं आहे, मेल करायचं आहे. अन्यायाविरुद्ध मुंबईतल्या लोकांना लढण्याची एवढी प्रेरणा नसेल तर कसला पुरोगामी महाराष्ट्र हो? पण या संदर्भात मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे गावठाणे, हे जे गाव आहे, हजारो लोकवस्तींचं आहे, घरं तुटलेली आहे, प्रत्येकाच्या उंबरठ्यावर हा प्रश्न आलेला आहे, तरी शेकडोंनीही या ठिकाणी लोक जमलेले नाहीत. याचं नेमकं काय कारण? याचं कारण आहे लोकांचं प्रबोधन करणारी यंत्रणा कुठलीच नाहीये. म्हणजे लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. हे प्रबोधन करणार कसं? आता ठीक आहे, मगाशी CWCच्या पत्रकारांनी एक बातमी बनवली आमची, आता तुम्ही बातमी बनवताय, तुम्ही मीडिया पाहिलात तर मीडिया एवढंच सांगतो की बाबा मासेलकर साहेब जेवले, राजाराम पाटील झोपले आणि चंद्रकांत सोनवणे आता चालत आहेत. याच्या पलीकडे बातमी असते का? या बातम्या सविस्तर पाहिजेत, विस्तारित पाहिजेत. आणि मुंबईकरांनी हे ऐकलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे, लोकांनी त्यातला संकट ओळखली पाहिजे. जर मुंबईची, वर्सोव्यासारख्या सगळ्या श्रीमंत एरियाची ही अवस्था असेल, इथल्या शिकलेल्या ग्रॅज्युएट मुली, इंजिनियर मुली आहेत, त्यांना जर शासनाला पत्र लिहायची सवय नसेल तर ग्रामीण भागातला आदिवासी महाराष्ट्र आहे, त्यांनी काय करायचं? त्यांनी अन्याय कसा, त्यांची दखल कोणी घ्यायची? उद्या तिकडे गडचिरोलीमध्ये एखादं पत्र आलं मंत्रालयात, ते हे दाद देतील का? मुंबईतल्या लोकांना किड्या मुंग्यासारखे लोक मारतात. या म्हाताऱ्या मावशांना म्हणजे एवढा मोठा अपमान कुठेच नाही. आता तिथे तुम्ही गेला, तिथे उभं राहू शकत नाही, शौचालय तोडलंय, त्याचा घाण वास येतोय, शौचालयात जायचा दुसरा मार्ग नाही. लोकांनी काय करायचं? म्हणजे अनारोग्य मुंबई महापालिकेने केलंय. तुमचे प्रशासन पगार तर घेते ना, तो पगार चालू, त्यांना आचारसंहिता नाही ना, पगाराला आचारसंहिता नाही ना, मग ते का नाही तिथे? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नामध्ये लोकांचं प्रबोधन नसल्यामुळे लोकांना लढावं कसं? म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की मी उरणला राहतो, माझा अलिबागला जन्म झाला, मुंबईबद्दल मला खूप आदर होता. आम्ही मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून मुंबईबद्दल मला मनामध्ये खूप गौरव आणि आकर्षण होतं की मुंबईतले लोक हुशार असतील. पण आता मला अत्यंत लाजिरवाणं वाटतंय की माझ्या आईसारख्या वयाच्या महिला आहेत, ज्यांना आम्ही सन्मानाने जिजाऊ म्हणतो, सन्मानाने सावित्री म्हणतो, त्यांचं शौचालय तोडलंय. त्या आक्रोश करत नाहीत, त्या बोलत नाही. त्यांना वाटतं की हा लाजेचा विषय नाही. लज्जा निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलंय. म्हणजे माझ्या हातात जर शासन असतं, यांना सगळ्यांना आतमध्ये टाकलं असतं. म्हणजे पोलीस असतील, बिल्डर असतील, सगळ्यांना आतमध्ये टाकलं असतं. कारण आमच्या महिलांचा सर्वोच्च सन्मान करा असं शिवाजी महाराजांनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि तुम्ही कुठे महाराष्ट्र नेलाय हो? काय बोलायचं यांना? या महिलांना पण विचारा आणि महिलांनी पण राग व्यक्त केला पाहिजे.
असंच एकदा आंदोलन आमच्या मुंबईत झालं होतं शिवाजी महाराजांच्या पुत्र, तेव्हा मी सांगितलं होतं महिलांना की जर यांना चांगली भाषा कळत नसेल तर महिला नळावर एकमेकीशी भांडताना सगळ्या म्हणजे ज्या डिक्शनरीमध्ये नसेल तेवढ्या शिव्या देतात. मग शासनाला कशाला तुम्ही करताय? द्या ना शिव्या, काढा मोबाईल आणि काढा यांची सगळी 7 पिढ्यांची वाट लावा यांची. अन्याय किती सहन करायचा. पण आता म्हणजे सरकार देखील या देशामध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबवतं आणि या ठिकाणी महिलांची शौचालय तोडली गेली अतिशय तातडीचा आणि जीवनावश्यक प्रश्न निर्माण झाला. तर या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी लढा होणार आहे. या प्रश्नाला कसं सोडवतात? बघा, मगाशी तुम्ही प्रश्न केला मुंबईत एवढा अत्याचार होऊन लोक काय करतात. तर लोकांचा प्रश्न आहे की ज्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्राचं प्रबोधन केलं, लोकांना लढायला शिकवलं. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये फरक काय, तर इथला माणूस प्रबोधित आहे म्हणजे त्याला जागा केलेला आहे. पण आताची मुंबई आहे याच्यामध्ये कोणाचं प्रबोधन होत नाही. साधं शौचालय तोडलंय म्हणजे शौचालय तोडणं किती मोठं पाप आहे ते मावशीला विचारा, म्हाताऱ्या माणसाला. म्हणजे किती मोठा अन्याय आहे तो आपण सांगू शकत नाही. आपण कुठेही गेलो कोणाच्या घरी तर विचारत नाही देवाचं मंदिर कुठं आहे, आपण असं बोलतो लघवीला जायची सोय कुठे आहे. लहान मुलं तेच विचारतात, कारण ही नैसर्गिक गरज आहे. ही नैसर्गिक गरज जर मुंबईत पूर्ण होत नसेल तर कसली महामुंबई, कसला मेट्रो आणि कसला विकास तुमचा, कसली विमानतळ. आग लावायचे ते विमानतळ. तुम्ही लघवीची सोय करत नाही माणसाच्या आणि विमानतळ बांधताय, मेट्रो बांधताय, रस्ते बांधताय. याला अर्थ काय? मुळात हा प्रश्न प्रबोधनाचा आहे आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. माझी विनंती आहे महापालिकेच्या आरोग्य विभागाला आजच आपण इथे यावं आणि शौचालयाची तात्काळ निर्मिती करावी. जर महिलांविषयी तुम्हाला आदर असेल तर, नाही तर सोडून द्यावं राजकारण तुमचं, सोडून द्या तुमचं प्रशासन. काय त्याचा फायदा आहे? आणि सगळ्या पत्रकारांना मुंबई विद्यापीठ आहे याच्यावर सर्च करा की SRA प्रकल्प राबवताना तुम्ही किती अन्याय करताय, किती अत्याचार करताय, किती 1000 कोटीची जमीन खाता आणि ऍक्च्युली SRA मध्ये किती लोकांचं पुनर्वसन झालं, किती लोकांना तुम्ही अपात्र ठरवलं, किती लोकांची त्या धारावीच्या SRAच्या नावाखाली मुंबईतल्या किती जमिनी दिल्या अदानीला. त्या अदानीला चॅलेंज आहे माझं, अरे तू जर आमचं नवी मुंबईचे विमानतळ घेतलंय, जागा घेतले, फसवून घेतले, इथे एक शौचालय बांध ना, धर्मादाय म्हणून तुझा CSR फंड असेल ना, एक शौचालय आजच्या आज बनवून दे आमच्या महिलांना, बघू तुझी दानत. म्हणजे या उद्योगपतींना सुद्धा स्वतःचं चारित्र्य नाही, लोकशाही कळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की मुंबईच्या या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं आणि या महिलांचा आदर करावा, एवढी नम्र विनंती आहे. आणि आता आपल्यासोबत माशेलकर साहेब आहेत, मनोज माशेलकर. ते या ठिकाणी या गावठाणचा लढा, या गावाचा लढा ते स्वतःच देत आहेत आणि जमिनीच्या प्रश्नावर त्यांचा खूप मोठा गाढा अभ्यास आहे. तर या घर तोडण्याविषयी किंवा शौचालय तोडण्याविषयी की या वस्तीला तोडून नेमकं काय साध्य शासन प्रशासन करू इच्छित आहे? ह्या वस्तीला तोडून इकडे जो मोठा भ्रष्टाचार चालला आहे, म्हणजे या जमिनीची किंमत जवळजवळ 5,000 करोड रुपये आहे. आणि नाही, आता आपण ज्या जागेवर बसलोय, एक भूखंड, ह्या भूखंडाची किंमत 5,000 करोड रुपये आहे. पण ते SRAच्या नावाखाली शासनाचा महसूल बुडवण्याचं काम चालू आहे. जर ही प्रायव्हेट योजना असती तर प्रशासनाला कमीत कमी 500 करोड रुपयेचा महसूल मिळाला असता. पण शासकीय अधिकारी, इकडचे स्थानिक जे पण नगरसेवक, आमदार व जे पण काय आहेत, त्यांचं संगनमत करून याला SRA घोषित करायचं आणि आपली झोळी भरायची. म्हणजे शासनाची महसूल नाही म्हणून तिजोरी खडखडाट आहे, पण SRA राबवून, SRA हा प्रकल्प असा आहे की त्याच्यामध्ये शासनाला महसूल मिळत नाही, तरी पण त्या प्रकल्पासाठी शासन जबरदस्ती का करतो? कारण त्याच्यामध्ये असलेले अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार यांची याच्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल असते. त्यामुळे जो प्रशासनाला महसूल मिळायचा आहे, शासनाला महसूल मिळायचा आहे, तो बुडवायचा आणि ह्यांची झोळी भरायचं, एवढंच काम चाललंय. ह्याच्यामध्ये जर हा खरोखर प्रकल्प शासकीय नियमानुसार होत असेल तर महसूल शासनाला किती मिळाला याचा अभ्यास केला पाहिजे. पण सर म्हणजे तुम्ही या गावाचा म्हणजे हा जो प्रश्न आहे तो घेतलेला आहे, परंतु मुंबईत SRAच्या प्रश्नांमध्ये आपण प्रामुख्यानं पाहिला, हा जरी SRAशी निगडीत प्रश्न नसला तरी सरकार प्रशासन ते करू इच्छित आहे. पण SRA मध्ये बऱ्याच वेळा काय होतं की एकाच वस्तीतले अनेक लोक दुभंगले जातात, त्यांच्यामध्ये 2 ते 3 गट निर्माण होतात. त्यामुळे लढाऊ जे आहेत त्यांची संख्या कमी होते. परिणामी शासन आणि प्रशासन यांची मर्जी जी दृढावते
आणि त्यातून हा प्रश्न निर्माण होतो. तसाच इथेही काही प्रश्न निर्माण हो झाला. हो हो 100% तुम्ही जो प्रश्न केला तो एकदम 100% योग आहे. तिथे म्हणजे पार्ट्या झाल्या, 2-2, 3-3 पार्ट्या झाल्या, विभागले गेलेत लोक आणि लढा कसा द्यायचा हे त्यांना माहिती नाहीये. मुळात ही SRA योजना याला महसुलाची परवानगी आहे का ह्याचा तपास करा. यामध्ये जी SRA योजना राबवली जाते, ज्या भूखंडावर SRA योजना राबवली जाते त्याची नोंद महसूल विभागात आहे का? नाही आहे. नाही आहे म्हणजे ती बेकायदेशीर आहे. कारण लँड रेव्हेन्यू सांगतोय की माझ्या रेकॉर्डमध्ये इथे SRA योजना नाही आहे, म्हणजे शासनाचा महसूल बुडवलाय. आता ही म्हणजे लोकांमध्ये डिवाइड अँड रूल करून लोकांना फसवायचं कसं हे सगळं चाललंय. ते मुळात हा विषय आहे, हा जमीन महसुलाचा विषय आहे. आपण ज्या भूखंडावर उभे आहोत या भूखंडाचा मी पत्रव्यवहार केला आहे. आमच्याकडे सूर्यकांत लक्ष्मण पावसकर म्हणून आहेत. तिथे शासनाने, महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये सूर्यकांत लक्ष्मण पावसकर हे सर्वे नंबर 41 वर्सोवा विलेज या गावचे वहिवाटदार आहेत, म्हणून त्याची नोंद 7/12ला घ्या, प्रॉपर्टी कार्डला घ्या असं माझ्याकडे पत्र आहे. पण त्याची दखल महसूल विभाग घेत नाही. अंधेरी तहसील किंवा नगर भूमापन अंधेरी यांना डायरेक्शन आहे की त्याची नोंद 7/12ला घ्या, पण ती नोंद न घेता उडवाउडवीची उत्तरं द्यायचे. कारण आमचं एक पत्र प्रशासनाला गेलं काय ते त्या पत्राबद्दल बिल्डरांना सांगितलं जातं, बिल्डरांकडनं काहीतरी भेटतं महसूल विभागाला, म्हणून ते दखल घेत नाही. डायरेक्शन आहे, उच्च न्यायालयाचं डायरेक्शन आहे आमच्या याच्यामध्ये की त्याची नोंद 7/12ला घ्या. वहिवाट ही मालकीपेक्षा मोठी. वहिवाटीला कुठच्याच याच्यामध्ये चॅलेंज नाही आहे. मालकी आणि वहिवाट याच्यातला फरक समजून घ्या. वहिवाट म्हणजे प्रत्यक्ष जो जागेवर आहे, वर्षानुवर्ष तो कसतो आहे. त्याचं आता साहेबांनी सांगितलं, पाटील साहेबांनी, की इथे विहीर आहे ती वहिवाटीची नोंद आहे. म्हणजे ती विहीर जर 200 वर्षापूर्वी ती तिकडे आहे तर तिकडे माणसं राहतात याची नोंद आहे ती. मग एवढी पुराणी जुनी वस्ती असताना याला तुम्ही गलिच्छ वस्ती कशी ठरवता? आम्ही का बाहेरून आलोय का? आम्ही का काल रात्री आलो आणि इथे झोपडपट्टी बांधली आणि ती तुम्ही हे करताय का? तसं नाहीये ना इथे. पण सर, म्हणजे आता ही जी वस्ती, म्हणजे तुम्ही महसूलचे कायदे चांगल्या प्रकारे जाणतायत, परंतु तरीही वस्ती तोडण्यापर्यंत आलेल्या आहे. तर याला तुम्ही काही न्यायालयीन आव्हान देणार आहेत की जन आंदोलन उभा? नाही, याच्यात जन आंदोलन तर होणारच आहे, न्यायालयात आव्हान तर देणारच आहे, त्याबद्दल हेच नाही. जनजागृती झाल्यावर जन आंदोलन करायला सोपं पडणार. आता आमचं काम आहे जन आंदोलन उभं करायचं आणि ह्याच्यानंतर आम्ही हे प्रकरण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे घेऊन जाणार आहे. त्यानंतर मग कोर्टाची पायरी आम्हाला, कारण आम्हाला एवढं माहिती आहे की प्रशासन आम्हाला ऐकणार नाहीये. कारण प्रशासनाला स्थानिक शेतकरी काय देणार हा प्रश्न असतो. एक अतिशय परंतु तितक्याच गंभीर बऱ्याच वेळा जन आंदोलन करणाऱ्यांनी, म्हणजे जसं शोले पिक्चर मध्ये दृश्य आहे की आधीही दर जाओ बाकी मेरे पीछे आओ, तर या जन आंदोलनाच्या मागे या गावातून लोक आहेत का? हो 100%. कारण लोकांना जर त्यांचे अधिकार माहीत पडले तर ते राहणारच ना. आज तुम्हाला झोपडपट्टी धारक म्हणून एक 300 स्क्वेअर फीटचं घर देतो आम्ही असं सांगितलं गेलं आणि तुम्ही जमिनीचे मालक आहात, म्हणजे तुम्हाला तुमची ॲक्च्युअल किंमत कळली तर तुम्ही जागृत होणार ना साहेब. आणि त्यामुळे ते जनआंदोलन उभं राहील. आणि आमचं तर प्रचारात हेच असतं की बाबा तुम्ही लढ्या उभा करण्यासाठी स्वतः कष्ट घ्या, स्वतः मेहनत करा. तुम्हाला काही सांगा. हा, मला हेच सांगायचं, तुमचा जो प्रश्न होता ना की वस्तीमध्ये हे केलं जातं, विभागणी केली जाते, गट पाडले जातात. सगळ्यात महत्त्वाचं आहे, वस्तीमध्ये बुद्धिबळ केला जातो. सायन कोळीवाडा, तिथे आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन हे सगळे लोक राहत होते. त्यांना सांगितलं गेलं, त्यांचं सायन कोळीवाडा हे गाव म्हणजे मुंबईची वेस आहे, सगळ्यांना माहीत आहे, इंग्रज पोर्तुगीज सगळ्यांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे. तरीसुद्धा त्यांचं ते गाव तोडलं गेलं. याचं कारण त्या गावातल्या लोकांना सांगितलं गेलं की तुम्ही असं लिहून द्या की आमचं घर हे झोपडी आहे, घर नाही. हे जे शब्दभेद होतोय तो इथे पण होतोय. अजूनही या लोकांना आपल्या घराची ॲक्च्युअली किंमत माहीत नाही. म्हणजे मुंबईच्या जमिनीला गुंठ्याला 10 कोटी रुपये भाव आहे, हे कधी कोणाला सांगितलंय का? कोणी घरं मोजलीत का? आपलं बाथरूम तरी मोजलंय का? शिकलेल्या लोकांना माझा सवाल आहे. हे जोपर्यंत हे लोक करत नाही, त्यांना त्यांची किंमत कळत नाही, त्यामुळे फसवणूक चालू राहणार. आणि याच्यावर गावागावामध्ये प्रबोधन झालं पाहिजे, ठराव घेतले पाहिजेत. शासनाला पूर्ण माहिती आहे नागरिकांना मूर्ख कसं बनवायचं.
आता ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे EVMचा कसा घोटाळा आहे, मतदार याद्या कशा, तसं इथल्या हे याद्या पण फोडल्या जातात आणि हाच पैसा निवडणुकामध्ये वाटला जातो. मग यांना कळत नाही आम्ही देणारा नगरसेवक आमचं घर ठेवणार आहे की तोडणार आहे. आणि हे सगळं माहीत नसल्यामुळे आज मुंबई विकली जाते. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाचं प्रबोधन करणं म्हणजे आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक विरोधी पक्ष म्हणून निवडणूक लढतायत. पण मला त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते प्रबोधनकार ठाकरेंची. म्हणजे एकच माणूस महाराष्ट्रात प्रबोधनकार म्हणून प्रसिद्ध आहे, त्यांचं नाव केशव सीताराम ठाकरे. तुमच्या आजोबांनी अगोदर प्रबोधन केलं ह्या लोकांचं महाराष्ट्राचं, म्हणून मराठी माणूस टिकून होता. आज यावर प्रबोधन SRAवर कोणी प्रबोधन करते का? बाबा SRA आणि स्वयंविकास यातला फरक काय? भाजपचे प्रवीण दरेकर सांगतात की आम्ही लोकांचा स्वयंविकास करायला तयार आहोत, त्यासाठी 50,000 कोटी फंड पण आलेला आहे आपल्याकडे. पण स्वयंविकास होण्यासाठी जमीन मालकी लागते. यांची जमीन मालकी आहे, माशेलकरांनी सांगितले जमीन मालक आहेत, मग यांचा स्वयंविकास का नव्हते? इथे SRAचा बिल्डर काम कसा करतोय? याचाच अर्थ आहे महसूल विभागाला निष्क्रिय केलं जातंय, नगर विकास विभागाला अतिरिक्त अधिकार देत आहेत. अख्खी नवी मुंबई विकायला काढलं या लोकांनी. आणि म्हणून हे पण समजलं पाहिजे नगर विकास महानगरपालिका यांचे प्रमुख कोण आहेत? तो एकनाथ शिंदे आहेत. ते एकनाथ शिंदेवर थेट बोललं पाहिजे कोणीतरी, पण असं होत नाही. त्याच्यामुळे राजकारण काय, समाजकारण काय, प्रशासन काय, नागरिकांना काय कळले? एक अर्ज यांना लिहिता येत नाही, ते निरागस आहेत, म्हणजे त्यांना काहीच समजत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मुंबईच्या वस्तीमध्ये ही आंदोलनं झाली पाहिजेत, प्रबोधन झालं पाहिजे. खास करून मीडियाला माझी विनंती आहे की हे जे चाललंय 5,000 कोटी रुपये तुमच्या इथून लुटले जातात. अजितदादांचा मुलगा पार्थ पवार याचं मध्ये एक आलं प्रकरण, 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर 1800 कोटींची जमीन त्यांनी खरेदी केली 500 रुपयाच्या. हे जर मीडियाने जर बाहेर नसतं काढलं, सोशल मीडियाने, आपल्यापर्यंत आलंच नसतं ते. तर याच पद्धतीने हे प्रकरण सुद्धा 5,000 कोटींचा फ्रॉड आहे. हे जे आहेत ना विजय शिवतारे स्वप्नपूर्तीचे, हे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते आहेत. आणि दूधवाला बिल्डर हे जे आहेत कोणी आपल्या मेसर्स वन स्टॉप, यांची ईडी चौकशी लावा ना तुम्ही. तुम्हाला पाहिजे ना पैसे. नरेंद्र मोदींना विनंती आहे यांची ईडी लावा, मग कळेल तुम्हाला कुठे पैसे जात आहेत आणि गरिबांची घरं कोण तोडते. पण नागरिकांनी याविषयी जन आंदोलन उभं केलं पाहिजे. माशेलकर साहेब नेहमीच पुढाकार घेतात. माझी सगळ्या मावशांना विनंती आहे, तुमचं घर आहे ना हे कमीत कमी एक घर 5 कोटीचं आहे. तुम्ही मार्केटमध्ये टाकून बघा नेटवर, तुमची जागा एवढी आहे याची किंमत किती होते. तुमचं जर 5 कोटीचं घर आहे तर 5 कोटीचं घर वाचवण्यासाठी 50 रुपयाचा अर्ज करावा लागेल ना, की आकाशातला ईश्वर तुम्हाला वाचवायला येईल. कळतंय मी काय बोलतोय ते? तुम्हाला तुमचे अर्ज पडले पाहिजेत फोटो लावून, संध्याकाळपर्यंत अर्ज पडले पाहिजेत. आणि आपला मोबाईल आहे, त्या मोबाईलवर प्रश्न विचारा कोणाला, या शिवतारेंना एकनाथ शिंदेना, तुम्ही काय विकास करायला निघालेत? विकास करायला निघाले तर शौचालय कसं तोडलं हो? तुम्ही संडास न करता जगू शकता का? तुम्हाला आम्ही इथे बसवतो महिनाभर, तुम्ही जगून दाखवा फक्त. आणि कुठे संडासला जाताय आणि तुमचा फोटोशूट करतो आम्ही, कॅमेरे लावतो, कसं वाटेल तुम्हाला? मग आमच्या आया बहिणींचा अपमान तुम्ही करताय आणि तुम्ही शिवसेना हे नाव लावताय. काहीतरी शिवाजी महाराजांचा काहीतरी सन्मान करा, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा काहीतरी सन्मान करा. आणि म्हणून हा मुंबईचा प्रश्न, मुंबईची गावं तोडण्याचं काम जे SRA करते ही मुंबईकरांची फसवणूक आहे. आणि म्हणून SRAच्या पैशावर जे नगरसेवक, जे राजकीय पक्ष जगतात त्यांना माझा प्रश्न आहे की या देशाला किती तोडाल? हजारो वर्ष या मागासवर्गीयांवर तुम्ही अन्याय केलाय. सगळ्यात मोठा अत्याचार आमच्या महिलांवर केलाय. महात्मा फुले सांगतात पहिलं शोषण स्त्रियांचं झालं, नंतर शूद्रांचं झालं, नंतर अतिशूद्रांचं झालं, स्त्री शूद्रांचं. या महिलांनी केवढा मोठा अन्याय तुम्ही केलाय. याच्यावर हेडलाईन यायला पाहिजे मोठ्या मोठ्या पेपरला, लोकसत्ता सकाळला. नाही दाखवत ते. म्हणून आम्ही तुमच्याकडे सोशल मीडियावर आलोय. तुमच्या हातामध्ये मोबाईल आहेत, सोशल मीडिया आहेत. मी जे बोललोय की नाही असं घरात जाऊन तुम्ही बोला आणि टाका, युट्यूबला इंस्टाग्रामला टाका, बघा सरकार जागा होते की नाही, येतात की नाही नगरसेवक इथे बघा. पण तुम्ही काय बोलतच नाहीत. तुम्हाला असं म्हणजे असं दिसतंय मुंबईला की या महिलांना छान वाटतंय शौचालय तुटले तर 31 साजरा करतोय आम्ही, शौचालय तोडा, आणखी तोडा, असं म्हणायचं का तुम्हाला? राग आला पाहिजे तुम्हाला मावशीला. जिजाऊ तलवार घेऊन बाहेर पडल्या होत्या, अहो तुम्ही पेन घेऊन तर बाहेर पडा, दाखवा ना तुम्ही. पण रिॲक्शनच नाही आमची. आणि म्हणून मीडियाला माझी विनंती आहे, बाबासाहेब म्हणाले होते ना हे आमचे लोक मुके आहेत, म्हणून त्यांनी मूकनायक काढला. अजूनही आमच्या महिला मुके आहेत, त्यांना नाही बोलता येत. ताई बोलता येतं मावशी तुम्हाला? नाही येत. पण महिला ज्या आहेत म्हणजे सगळ्या सजीव सृष्टीमध्ये म्हणजे महिला म्हणजे आपलं कुटुंब असेल तर त्याला घर व्हावं ही जी तळमळ असते ती पहिले महिलाच्या मनातच असते.
आणि आता घर उद्ध्वस्त जर केलं गेलं तर त्याचा सर्वात मोठा त्वेष आणि राग हा देखील महिलांच्या मनातच असेल. परंतु ते ऑब्झर्वर असतात, निरीक्षक असतात, त्यांना काही बोलायचं आहे. त्यांना काय बोलायचं आहे आमच्या प्रतिनिधी सोनाली पघाले त्यांच्याशी संवाद साधतील. येस, महिलांना बोलू द्या. बोला. जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, अरे जमीन आमच्या हक्काची. नाही कोणाच्या बापाची, कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय- आग उंच करा. कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार. कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय भारतीय संविधानाचा, जय असो, महिला शक्तीचा, जय असो, भारतीय संविधानाचा. जय असो. नमस्कार, आपण वसोला या वस्तीमध्ये आलेलो आहोत आणि या वस्तीमधले शौचालय तोडण्यात आलेले आहे. तर हे शौचालय तोडल्यामुळं तुम्हाला काय समस्या उद्भवल्या आहे किंवा काय समस्याला तुम्हाला तोंड द्यावं लागत आहे? आम्हाला आता ते शोधायला लागतं, कुठे जायचं, त्यांच्या घरात जायचं का बाहेर बसायचं रस्त्यावर. आणि लहान लहान पोरी बसल्या होत्या तेव्हाच ते लोकांनी तोडलं. त्यांनी हे पण विचार नाही केला का पोरं आहेत त्या संडासला बसल्या, पटकन उठल्या त्या. ते जेव्हा तोडत होते तेव्हा महिलांचे काय रिॲक्शन होते त्यावेळेला? राग तर होता पण आमचं काही चालत नाही, चाललं नाही आणि जबरदस्तीने केलं हे सगळं. करत होतो आम्ही सगळे होतो लाईनीमध्ये. आम्हाला काय बोलले की आम्ही सरळ लाईन करतो, म्हणजे प्लेन करतो अगोदर दोन तोडून झाले. तर आम्ही काय बोललो, आमचे जर शौचालय तुम्ही तोडणार तर मग आम्हाला दुसरं शौचालय पहिले बांधून द्या ना, त्याच्यानंतर तुम्ही तोडा. तरी बोलले नाही की देणार म्हणून. आता फक्त आम्ही प्लेन करतो. त्या हिशोबाने आम्हाला बाहेर काढलं त्या लोकांनी आणि नंतर मग हे करायला लागले, लाठी वगैरे घेऊन आले पोलीस लोक आणि बायका पण आल्या पोलिसांच्या. अंकिताच्या पूर्ण असंच धरलं. तिला सोडवायला जाताना एका पोलिसांनी माझा हात पकडला, माझ्या बांगड्या कडा गेला तिथे. त्यांना मी म्हटलं मी तिला सोडवते, मी बाकी काही करत नाहीये, फक्त आमचं शौचालयाचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही इथं आलोय सगळे. पण त्याला कोणी असा गोड बोलून आमचा फायदा घेतलाय ना की नंतर लगेच असा बुलडोजर टाकला की धडा बायका झाल्या मग जमा, घेतल्या इटा बिटा हातात. पहिलं इकडे तोडलं नाही, इकडचं गोंधळ झाला आणि त्या लोकांनी तिकडे अचानक धाड टाकली. फायदा उचलला. बोले आम्ही सरळ करतो म्हणून आम्ही बोललो चला प्लेन करतात आहे. पण बुलडोजर तिकडे नेला आणि धाड पण टाकला. मग बायकांनी दगडी नाही घ्यायचं तर काय ना हे करायचं, आरती करायची यांची. बरोबर तुमचं. जर म्हातारा माझ्या जर सासू घरामध्ये आहे, उद्या पडली बिडली तर काय हे लोक येणार आहेत का माझ्या घरी? आता 8-10 वर्षाची मुलगी जर संडासात बसलेली हा तरी तुम्ही तोडताय. तुम्हाला काय शरम लाज काय आहे का नाही? आया बहिणी आहेत का नाही त्यांना? मुंबई ही भारताची रिक्वेस्ट करतोय की तुम्ही बाथरूम तोडू नका, तुम्ही ऍटलीस्ट आम्हाला दुसरे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि ह्या आर्थिक राजधानीमध्ये एका इकडे खूप श्रीमंत वर्ग राहत आहे आणि एका इकडे गरीब वर्ग राहत आहे. त्या गरीब वर्गाचे आपण समस्या समजून घेऊ शकतो की अजून तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं, काय काय त्यांनी म्हणजे माझं काय म्हणणं, पोलीस प्रोटेक्शन असतं ना, बायकांसाठी असतं ना, मग त्यांनी असं करायला नाही पाहिजे होतं. त्यांनी आम्हाला पण समजून घ्यायला पाहिजे, मारायला नाही पाहिजे होती ना की तुम्ही लोकं एवढे ह्याच्यामध्ये येणार तर आम्ही पण उचलू शकतो ना. पण बायकांनी तेवढं उचललं नाही. फक्त ती एकच मुलगी होती की ती बोलत होती, मग आम्ही होतो तिथे ना. पण तिचा तुम्ही असं काही करू असं गळा पिळा धरू नाही शकत ना तुम्ही. ते अलाउड नाही. मी तेवढं पण बोलली त्यांना की हे तुम्हाला हे नाहीये, तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये हे बायकांना प्रोटेक्शन करायसाठी तुम्हाला कोण पोलीस लोकांना बोलवलं. कायद्याच्या बाहेर आमच्यावर हात उचलला. पोलीस कशासाठी असते? तुमची महानगरपालिकेकडून काय अपेक्षा आहे? सगळे गेले होते फॉर्म भरायला ना, कोणच नव्हते इथे, न कोण नगरसेवक होते ना कोणी होते. त्याचा हा गैरफायदा घेतलेला आहे. तर ऍटलीस्ट ते जरी असेल तर आम्ही त्यांच्याकडे तरी गेलो असतो, पण ते पण नव्हते. कारण त्यांचे इलेक्शनचे फॉर्म भरायचे होते म्हणून ते लोक सगळे गेले. आणि आमची सगळे मुलं, आमचे जेंट्स सगळे शिर्डीला गेलेले. आज येतील आज आले. नाही एवढंच नाही, आम्ही बायकाच होतो. तुमची आज मग शौचालयाला जाण्याची काय सोय आहे? आता 4 संडासं बाप्यांना आणि 4 त्याच्यामध्ये पण एवढी गर्दी आहे की आता यायला आता रात्री पण आम्ही गेलेलो, तो पोल टाकतात आहे तिथे, तर ते बोलले नाही आम्ही इथपर्यंत टाकतो. मी पण गेली, माझी जाऊ पण गेली, माझी सासू. एवढा रस्ता ठेवला जर एखाद्या बॅलन्स सुटला तर काय करणार? इथे आता हे शौचालय तोडण्यात आलेले आहे आणि याच्याबद्दल तुमच्या आरोग्यावरती पण काही त्याचा वास किती येत होता ना त्या दिवशी. आम्ही त्यांना बोललो ना, तुम्हाला एवढं वाटतं ना, आता नॅपकिन काढून वास घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. नाही, जे बावडी तोडायचे बोलतात ह्याचं पाणी पियत होतो आम्ही, आता आलेत नळ. ताई, तुमच्या सोबत काय प्रकरण घडले ते? काल इकडे जे 2 हे होते शॉप्स होते आमचे आणि माझ्या आजीचं इथे घर होतं आणि एक शॉप होतं, ते जबरदस्ती तोडण्यात आले काल.
आम्ही आणि आम्ही बोललो की 5 तारखेचा नोटीस आहे ना, मग थांबा 5 तारखेपर्यंत, मग या तुम्हाला यायचं तर. कारण की माझे दोन्ही भाऊ नव्हते, दोन्ही भाऊ शिर्डीला गेलेले. त्यांना एवढं सांगितलं तरी फोर्सफुली त्या लोक, लेडीज 3 स्टारवाले लेडीज, एक वारे मॅडम होते, एक मोरे मॅडम होते सिनियर, ते पण दोन्ही पण, मी नाव पण घेते त्यांचं. त्यांनी आमच्यावर एवढी जबरदस्ती केली. माझ्या मम्मीला खेचलं गेलं, तिला खाली वरबडलं. तिला ते बघता मी तिला धरायला गेली तर तिचा हात परत खेचला, मला पाठी खेचलं. दोघींनी धरली. म्हणजे एवढ्या सिच्युएशन मध्ये पण त्यांनी जबरदस्ती केली. सांगतो आम्ही दोघे नाही येत आणि नंतर या तुम्ही, 5 तारखेचं आहे ना, 30 आणि 5 मध्ये किती अंतर आहे, तर त्या लोकांनी जबरदस्तीच केली तेव्हा आमच्यावरती. तुमच्या आरोग्यावरती पण काही परिणाम झाला? आरोग्यावरती तर काही झालं नाही, पण काही झालं असतं तर कोणी घेतलं असतं. कारण की मीच होती, 2 भाऊ नाही, पप्पाचं ऑपरेशन झालंय, मम्मी आहे. रिक्वेस्ट करत होतो की माझी दोन्ही मुलं घरात नाही, की तुम्ही 5 तारखेला या म्हणून. तर ते ऐकायलाच कबूल नाही. आणि ती वारे मॅडम आहे ना, ते लोक जायत होते SRA वाले, ती वारे मॅडम ऐकायलाच कबूल नाही. तोडायला घ्या तुम्ही, तोडायला घ्या. हिला दोघींनी पकडलं. म्हणजे ह्या कुठचा कायदा? आम्हाला तुम्ही संरक्षण देणार का तुम्ही आम्हाला भक्षण करायला आलेला तिथं? आणि इथं घर तोडता तोडता सगळ्या लेडीज इकडे होत्या ना, तर तिकडे संडासावरती लगेच त्यांनी बुलडोजर फिरवला तिकडून. तर बायका सगळ्या तिकडे धावत गेला. म्हणजे सगळं एकदम करायचं होतं त्यांना. जवाहर बिल्डरने आम्हाला खूप सतवली आहे. नोटिसा पाठवून आम्हाला फसवली. स्वप्नपूर्ती सोसायटी पैसे खाल्ले आणि नोटीस पाठवून आमची घरं तोडली आहे. इकडची जाण्या येण्याची वाट आहे जी पहिल्यापासून, ती पण बंद करायला निघालेत पत्रे लावून. ती कसे जाणार? माणसांचं माहीत इथून जातून, गाड्या इथून जातात, पोराबाळांचं खेळण्याचं पण इकडून आहे, इकडूनच जाणं आहे, येणं आहे. बाकीच्या छोट्या गल्ली आहेत आणि इथून पत्रे लावणं. कसं काय आम्ही राहणार? कसं काय करणार? एवढा पब्लिक येणार प्रेस जाणार पुढून, कोण जाणार तर इकडनं प्रेस जायला प्रेस द्यायला जागा नाही. आम्ही भांडी घासणारी माणसं आहेत, आम्ही एवढे पैसेवाले नाही आहेत. हे कोरे नोटबुक आणतात आणि त्याच्यावर आमचा अंगठा घेतात. हे काय प्रकरण चाललंय? तो शिंदे त्यांनी लाडकी बहीण बनवले ना, आमच्यासारख्यांना काहीच नाही. जर पोटी मुलगा नाही, डोक्यावर नवरा नाही, आम्हाला 5 पैसे द्यायला नको, आपलंच पोट भरतोय. हा बरोबर आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? सरकारकडून आम्ही आहेत ना, तसं PMC वाल्यांना काय 7 लाख रुपये दिलेले आहेत म्हणून ते PMC वाले तोडायला आले. साठी असतात, पण पोलीस लोकच आमच्यावरती लाठीचार्ज करतात. त्याचं काम आम्हाला सेफ्टी कुठून भेटणार? कुठे जायचं आम्ही? धमकी देतात की तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये या, मग तुम्हाला आम्ही दाखवतो. हा? म्हणजे आमच्यासाठी तुम्ही रक्षक आहे ना, आणि आमच्यावरतीच तुम्ही बोलणार, आम्हालाच बोलणार तुम्ही. आपल्या लोकांना काय बोलले की तुमच्या जर बायका जर आतमध्ये गेल्या ना, तर तुम्हाला डबे सुद्धा आतमध्ये द्यायला आम्ही सोडणार नाही म्हणून अशा बोलल्या. समजलं? आणि बोला का, कोणाला बोलायचं बोल. संरक्षणासाठी आम्ही बाथरूमसाठी हे पण त्यांनी सांगितलेलं की पोलीसवाल्यांनी की इकडच्या बायका कोणीही गेल्या ना कंप्लेंट घेऊन की आमच्यासाठी हे तोडतात त्या संडास, तर आमच्या बायकांना आतमध्ये टाकायचं. म्हणजे हे कुठला कायदा कानून आहे? आम्ही आमचा त्याच्यासाठी जायचं ना, केवढा दाबला गेलेला आहे पैसा. या प्रकरणामध्ये माझ्या हातामध्ये एक पत्र आहे. उपसंचालक भूमी अभिलेख यांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना पाठवलं आहे आणि त्याच्यामध्ये कळवलं आहे की सूर्यकांत लक्ष्मण पावसकर यांची वहिवाटीची नोंद 7/12ला घ्यावी, परंतु बिल्डरांकडनं भेटणारा मलिदा याचा फायदा घेऊन अंधेरी तहसील हे उडवाउडवीची उत्तर देत आहेत. नगर भूमापन अधिकारी वर्सोवा हे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. जर ते वरिष्ठांचे आदेश मानत नसतील आणि न्यायालयाचे आदेश मानत नसतील तर आम्ही सामान्य माणसांनी जायचं कुठे? हा माझा शासनाला प्रश्न आहे. धन्यवाद.